नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. तर सगळ्यांना आधी मी एक रिक्वेस्ट करते की जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर आज आपण बघणार आहोत कोल्ड कॉफी. उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि काहीतरी थंड प्यावंसं वाटतं, तेव्हा ही कोल्ड कॉफी तुम्ही नक्की ट्राय करा. अतिशय टेस्टी असते. जशी आपण बाहेर विकत घेतो त्याचप्रमाणे ही टेस्ट लागते आणि मुलं खूप खुश होतात घरच्या घरी त्यांना असं काहीतरी कोल्ड ड्रिंक्स करून दिलं तर. अगदी सोपी रेसिपी आहे. तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते. तर यासाठी आपल्याला लागणार आहेत कॉफी. कोणतीही कॉफी घेऊ शकता तुम्ही. मी इथे नेस्का कॉफी घेतलेली आहे. मला ही 4 व्यक्तींसाठी करायची आहे, त्यामुळे मी 4 चमचे कॉफी घेतली आहे आणि आपल्या आवडीनुसार आपण साखर टाकायची आहे. किती गोड या प्रमाणात आपल्याला साखर हवी आहे त्या प्रमाणात. नंतर ही दोन्हीही आपल्याला मिक्सरमध्ये याची बारीक पावडर करून घ्यायची आहे. यात आपल्याला हवं तर आपण वेलचीसुद्धा टाकू शकतो, जेणेकरून छान सुवास येईल म्हणून. अशा प्रकारे त्याची बारीक पेस्ट केल्यानंतर आपल्याला थंडच दूध घ्यायचं आहे, कारण आपण कोल्ड कॉफी करत आहोत. इथे मी 4 ग्लास दूध घेतलं आहे जारमध्ये. ज्युसरमध्ये आपल्याला हे सगळं फिरवून घ्यायचं आहे. ती पावडर आपण बारीक केली होती ती आपल्याला यातमध्ये टाकायची आहे दुधामध्ये. यानंतर आपल्याला यात आईस क्यूब्ससुद्धा टाकायचे आहे आणि छान मस्तपैकी यात ज्युसरने फिरवून आपल्याला कोल्ड कॉफी करायची आहे. मी जास्त आईस क्यूब टाकले आहे जेणेकरून कॉफीला थंडावा येईल मस्त. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली ते. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी पुन्हा एक रिक्वेस्ट करते तुम्हाला. आणि हे चॅनल जास्तीत जास्त शेअर करा माझं. अशा प्रकारे आपण हे ज्युसरमध्ये फिरवून घेतलं आहे. मस्त अशी फिसळती कॉफी तयार होते. आता ही जी राहिलेली पावडर होते त्यात मी थोडंसं दूध टाकलेलं आहे, जेणेकरून आपल्याला नंतर जेव्हा आपण सर्व करतो त्यानंतर थोडं प्रमाणात हे वरतून आपल्याला टाकायचं आहे. अशा प्रकारे घट्ट हे होतं. आता हेच घट्ट आपण जी नंतर फिरवलं तेच आपल्याला ग्लासमध्ये थोड्याशा प्रमाणात खाली सर्व करायचं आहे. आणि मग यातून वरती जी ज्युसरमध्ये आपण कॉफी फिरवली ती आपल्याला या ग्लासमध्ये सर्व करायची आहे. उन्हाळ्यात तर तुम्ही ही नक्की ट्राय करू शकता. अशा प्रकारची कॉफी घरातील सगळेजण ट्राय करू शकता. मुलंच काय, सगळे कुटुंबातील व्यक्तीसुद्धा आवडीने नक्की पितील कोल्ड ड्रिंक म्हणून. आपण गेस्टला सुद्धा अशा प्रकारे कॉफी सर्व करू शकतो. माझ्या चॅनलवर अशाच मी नवीन रेसिपी रोज शेअर करत असते, त्यामुळे तुम्ही माझ्या चॅनलच्या इतर व्हिडिओसुद्धा नक्की बघा आणि प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. अशा प्रकारे आपली ही कोल्ड कॉफी रेडी आहे, जे नंतर आपण पेस्टला थोडंसं दूध टाकून हे केलं होतं त्यातीलच थोडंसं उरलेलं मी परत वर गार्निश केल्यानंतर हे वरती चमच्याने टाकत आहे, जेणेकरून कॉफी पुन्हा आपल्याला मिक्स करून छान टेस्ट येईल अशी. अशा प्रकारे चमच्याने फक्त वरती मी मिक्स करून देते आहे. तुमच्याकडे जर चॉकलेट सिरप असेल तर ते सुद्धा तुम्ही सजावटी वरून हे करू शकता. अशा प्रकारे आपली रेडी आहे कोल्ड कॉफी, अगदी कॅफेसारखी मस्त फेसाळती कोल्ड कॉफी. आणि बाहेरच्या उन्हाळ्यामध्ये आपल्याला अतिशय थंडावा देते आणि मुलांनाही खूप आवडीने मुलं पितात, काहीतरी वेगळं पिल्यासारखं. त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा. तर चला तर भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये.
नमस्कार. थँक्यू.